यानंतर आपण पुन्हा एकदा नाशिकमध्ये जाऊयात, कारण महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावरती भाजपमध्ये सध्या पक्षप्रवेश होत आहेत. निष्ठावंतांची नाराजी खरं तर बघायला मिळालेली होती. मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे. मात्र हा पक्षप्रवेश होणार असल्याचं बोललं जात आहे. अगदी काही वेळापूर्वी गिरीश महाजन आणि देवयानी फरांदे यांची बैठक देखील पार पडली. यानंतरही गिरीश महाजन यांनी या पक्षप्रवेशाला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. देवयानी फरांदे यांचा खरं तर या पक्षप्रवेशाला विरोध होता, त्यांची काहीशी नाराजी होती. मात्र ही नाराजी आता असताना देखील आता हा पक्षप्रवेश होतोय. यावेळेला एक महत्त्वाचं विधान त्यांनी गिरीश महाजन यांनी केलं, ते म्हणजे पक्षामध्ये प्रवेश दिला म्हणजे तिकीट दिलं असं होत नाही, असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे. थोड्याच वेळात विनायक पांडे आणि यतीन वाघ यांचा हा पक्षप्रवेश भाजपमध्ये होणार आहे. यासोबतच काँग्रेसचे शाहू खैरे, मनसेकडून देखील दोघा जणांचा पक्षप्रवेश होणार आहे. मनसेचे नितीन भोसले आणि मनसेचे दिनकर पाटील यांनी देखील मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे आणि भाजपमध्ये अगदी काही वेळामध्ये हा पक्षप्रवेश होईल. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे. आगामी सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावरती आहेत, त्यामुळे मोठ्या संख्येनं या पक्षातून त्या पक्षामध्ये जाताना हे सगळे महत्त्वाचे नेते दिसून येत आहेत. नाशिकमधली ही दृश्य आपण बघतो. किरण पुढे जा. मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. मुकुल, काही वेळापूर्वी हे वातावरण काहीसं तापलेलं होतं. गिरीश महाजन यांना गराडा घालण्यात आलेला आहे. नाही चालणार पक्षप्रवेश अशा पद्धतीचा केलेला, अशी सगळी ओरड निष्ठावंतांची दिसते. नाशिकमधल्या काहीशा गोंधळाच्या परिस्थितीमुळे कदाचित मुकुलपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. मात्र ही सध्याची लाईव्ह दृश्य आपण बघतोय नाशिकमधली. अगदी थोड्याच वेळामध्ये हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. मात्र या सगळ्या भाजपमधल्या निष्ठावंतांनी गिरीश महाजन यांनाच गराडा घातलेला आहे. ही दृश्य आता आपण पाहतोय. यतीन वाघ, सोबतच काँग्रेसमधून आलेले शाहू खैरे, मनसेचे नितीन भोसले आणि दिनकर पाटील यासह आणखी काही कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. यासाठी स्वतः गिरीश महाजन पोहोचले आहेत. निष्ठावंतांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे. मात्र देवयानी फरांदे आणि गिरीश महाजन यांची अगदी काही वेळापूर्वी बैठक पार पडली. हा विरोध असताना देखील पक्षप्रवेश होणार असल्याचं गिरीश महाजन यांनी माध्यमांच्या समोर येऊन स्पष्ट केलंय. मात्र असं असताना थोड्याच वेळात पक्षप्रवेश होणार असताना गिरीश महाजन यांना मात्र निष्ठावंतांनी गराडा घातलेला आहे. पुन्हा एकदा जाऊयात. मुकुल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती देत आहेत. मुकुल, माध्यमांशी बोलल्यानंतर गिरीश महाजन हे भाजप कार्यालयामध्ये यायला निघालेले होते. मात्र भाजपच्या प्रवेशद्वारावरच निष्ठावंतांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. घोषणाबाजी देखील केलेली होती आणि यामध्ये धक्काबुक्की देखील झालेली होती. आणि त्यानंतर भाजपचे नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले हे त्यांच्या गिरीश महाजन यांच्या पुढे जाऊन उभे राहिले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना बाजूला करत गिरीश महाजन यांना वाट मोकळी करून दिली. त्यानंतर एक दोन पोलीस कर्मचारी तिथे जमा झाले होते. मात्र गिरीश महाजन यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना देखील बाजूला केलं आणि जे कार्यकर्ते धक्काबुक्की करत होते, अडवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना समज देण्याचा प्रयत्न गिरीश महाजन यांनी केलेला होता. आणि आता आपण बघतोय व्यासपीठावर गिरीश महाजन हे आलेले आहेत आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये आता जे प्रवेश ठरलेले होते ते प्रवेश आता केले जाणार आहे. मात्र यामध्ये नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले आहेत, परंतु नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे या इथे उपस्थित नाहीयेत. दिनकर पाटील ज्यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामधनं सीमा हिरे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती, त्या दिनकर पाटलांचा देखील आता प्रवेश होतोय. त्यामुळे अद्याप सीमा हिरे या देखील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये पोहोचलेल्या नाहीयेत. सीमा हिरे यांचे
पती महेश हिरे हे थोड्या वेळापूर्वी भाजप कार्यालयामध्ये आलेले होते, परंतु 2 आमदारांच्या अनुपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा होत आहे. आपण बघतोय राहुल ढिकले, नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले हे गिरीश महाजन यांच्या बाजूला आहेत. त्याच्या बाजूला शहराध्यक्ष सुनील केदार आणि भाजपचे इतर पदाधिकारी आहेत. परंतु या ठिकाणी आमदार देवयानी फरांदे अद्यापही आलेल्या नाहीयेत. कार्यकर्त्यांची जी नाराजी होती त्या नाराजीचा सामना गिरीश महाजन यांना करावा लागला. गिरीश महाजन यांना प्रवेशद्वारावर अडवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेला होता आणि या घराण्यातनं आपण बघतोय गिरीश महाजन इथे आलेले आहेत. आणि आता आज अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे आणि या जयंती निमित्तानं अटल बिहारी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जात आहे, अभिवादन केलं जात आहे आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम हा पार पडणार आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशीच नाशिकच्या भारतीय जनता पक्षामध्ये असा अभूतपूर्व गोंधळ आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश सोहळ्याला सुरुवात केली जाणार आहे. प्रचंड अशी गर्दी झालेली आहे. जे समर्थक आहेत समर्थकांची गर्दी आहे, जे विरोधक आहेत त्या विरोधकांची गर्दी आहे आणि नेते मंडळी भाजपची ही आता व्यासपीठावर आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. अगदी मुकुल, अगदी काही वेळापासून आपण हा सगळा संघर्ष बघतोय निष्ठावंतांचा आणि त्यासोबतच बाहेरच्या पक्षामधून ज्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे त्यांच्या विरोधातला. निष्ठावंतांचा आता नेमकं